भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतो. चला तर आता परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक यांचा आता आपण अभ्यास करू. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्रांशी कशा प्रकारचे आपण संबंध ठेवायचे आणि हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. धोरणामध्ये काही घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर कोणते? कारण ते घटक त्याच्यावर परिणाम करतात. म्हणून चला तर सगळ्यात सर्वप्रथम आपण बघूया त्या देशाचं भौगोलिक स्थान. हे पहिलं आहे की तुम्ही म्हणजे आपण आपला पृथ्वीगोल तर बघितलेलाच आहे, शिवाय आपला नकाशा सुद्धा बघितलेला आहे. तर त्याच्यामध्ये ज्या राष्ट्राशी आपले मैत्रीपूर्ण संबंध होणार आहेत किंवा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यासाठी आपण हात पुढे करणार आहोत, तर त्याची भौगोलिक आखणी किंवा कशा पद्धतीचा त्याचा विस्तार आहे त्याचा आराखडा घेणं खूप महत्वाचं आहे. कारण काही देश हे अन्य देशापासून दूर अंतरावर असतात आणि काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी राष्ट्र असतात. बरोबर आहे? आता लक्षात आलं? काही राष्ट्रांना मोठाच्या मोठा समुद्र किनारा असतो आणि काही जणांच्या जवळ खनिज संपत्तीचा साठा भरपूर असतो. बघा आता मुद्दे यायला लागले. आता त्याच्यातले घटक आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काही मुद्दे आहेत. समुद्र किनारा, खनिज संपत्ती. त्याच्यानंतर पुढे बघूया, ह्याचाच अर्थ काय की त्या देशाचा आकार म्हणजे कशा पद्धतीने त्याचा विस्तार आहे, त्याची लोकसंख्या, त्यांच्या जमिनीचा पोत, त्याच्यानंतर देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, या सगळ्या बाबी, हे सगळ्या गोष्टी हे जेव्हा आपण धोरण ठरवतो तेव्हा विचारात घ्यावे लागतात. आता दुसरं धोरण आहे राजकीय व्यवस्था. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्वाचे स्थान असते. संसद म्हणजे जेथे आपल्या राजकीय संपूर्णपणे चर्चा होते, जेथे देशाच्या विकासासाठी सर्व काही मुद्दे मांडले जातात, विरोधी पक्ष, आपला पक्ष, अशा रीतीने ज्याच्यामध्ये सगळ्या घडामोडी होतात, ज्या देशाच्या विकासासाठी असतात, ती जिथे भरवली जाते त्या संसदेला आपल्या या परराष्ट्रीय धोरणाच्या निर्मितीत अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. तिथेही जसं देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जी चर्चा होते, तशी ह्या धोरणासाठी सुद्धा तिथे चर्चा होते. आता आलं लक्षात? आणि विरोधी पक्ष काय होतं बघा, संसदेत काय असतात, सगळ्या ह्याचे पक्ष असतात. जो मुख्य पक्ष असतो तो असतो आणि शिवाय त्याचे विरोधी पक्ष सुद्धा असतात. तर हे काही मुद्दे मांडून किंवा काही त्याच्यामधलं धोरण करून त्याच्यावरती नियंत्रण ठेवायला बघतात. बरोबर आहे? मग त्याच्यासाठी काय होतं की संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना त्यांच्या घटक राज्यांची सुद्धा पाहणी करावी लागते आणि त्यांचा विचार करावा लागतो. कारण शेजारच्या आपल्या राष्ट्रामध्ये काय घडामोडींचा त्या घटक राज्यावर परिणाम होतो, काय घडामोडी आहेत, काय उठाठव होते, काय जडणघडण होते, ते सगळा त्याचा परिणाम त्या शेजारच्या राष्ट्रांवर होतो. उदाहरणार्थ आता तुम्हाला अजून विस्तारितरित्या समजेल की श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशामध्ये, कारण हे जवळजवळचे देश आहेत, आणि काही घडल्यास पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आणि काही ईशान्येकडील राज्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणजे असं बघायला गेलं तर त्यांचा म्हणजे सगळ्या ह्या बाबतीचा विचार करणं हे गरजेचं आहे. आता आलं लक्षात? आता तुमच्यासाठी एक छोटीशी फीत आहे. आपल्या देशातील शांतता व स्थैर्य हे जितके महत्वाचे तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणे महत्वाचे असते. आणि म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. कारण आपला भारत देश हा अतिशय शांततामय असा देश आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांशी तसेच शांततामय आणि स्थैर्य असेल
प्रस्थापित संबंध करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. पुढे बघूया. आता अर्थव्यवस्था ही पुढचा मुद्दा आहे. तर ह्याच्यामध्ये आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशाच्या आर्थिक परिस्थिती जी असते त्याच्यामध्ये आर्थिक ती स्थिती ज्याप्रमाणे असते त्या देशामध्ये त्याला परराष्ट्र धोरणामध्ये अत्यंत महत्व आहे. कारण आर्थिक विकास हे सर्व राष्ट्रांचं हे महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. कारण ह्याच्यामध्ये पण काही मुद्दे आहेत, पुढे बघूया आपण. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्रांवर दोन प्रकारे परिणाम होतो. कशा प्रकारे? दोन प्रकारे. तर बघूया. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी ह्या परराष्ट्र धोरणाला आकार देतात. म्हणजे काय? तर एका राष्ट्राला जर आपलं राष्ट्र हे मजबूत करण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रांवर थोडंसं अवलंबून राहावंच लागतं आणि मग ते अन्य राष्ट्र प्रस्थापित करताना आर्थिक संबंध आणि ते आयात निर्यात असे इत्यादी असे संबंध ह्या गोष्टी ह्या परराष्ट्र धोरणाला आकार देतात. या सर्व ह्या सगळ्या मुद्दे चर्चा केलेले आपले घटक. त्याच्यानंतर पुढे जातोय आपण दुसऱ्या मुद्द्यात की सध्याच्या म्हणजे आत्ताच्या जागतिक व्यवस्थेमध्ये आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे हे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्वाचे मानले गेलेले. आर्थिक सुरक्षितता. आता जो देश संपूर्णपणे विकसनशील असा देश आहे, संपूर्णपणे सर्वांगीण विकास झालेला देश आहे, तर तो अगदी मजबूत आणि बलाढ्य असा देश म्हणून ओळखला जातो. कारण तो कुठल्या दुसऱ्या देशावर तो अवलंबून नसतो. तो सर्वांगीण परिपूर्ण असा देश असतो आणि त्याच्यामुळे तो आपले निर्णय स्वतःहून घेतो आणि त्याला स्वतंत्रपणे परराष्ट्रीय धोरण हे आखता पण येतं. संपूर्णपणे त्याची संपूर्णपणे आराखडा करायला येतो त्याला. थोडक्यात सांगायचं झालं तर जो सर्वांगीण संपूर्ण पोषक असा देश असतो. बरोबर. मग त्याच्यासाठीच आर्थिक सुरक्षितता ही महत्वाची आहे. अगदी म्हणजे अगदी महत्वाची आहे. आता समजलं व्यवस्थित? चला तर पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? परराष्ट्र धोरण निश्चित करताना भौगोलिक स्थानाचं महत्व हे काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर राजकीय व्यवस्था काय असते, त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत समाविष्ट केलेले ते तुम्ही स्पष्ट करायचे आणि कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्व प्राप्त झाले आहे याचं तुम्हाला कारण द्यायचं आहे. बरोबर. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. चला.